अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे त्रिमूर्ती परिवार या आपल्या भक्तिमय परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे, परंतु त्यामध्ये एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. अनेक संत, ऋषी आणि पुराणांमध्ये एकादशीचे महत्त्व वर्णन केले आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने भगवान श्री विष्णूंचे स्मरण, नामजप, पूजा, उपवास आणि दान केल्याने मन शुद्ध होते, पापांचे क्षालन होते आणि भक्तांना आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकादशीच्या दिवशी केले जाणारे काही पारंपरिक उपाय, त्यांचे महत्त्व, एकादशीची कथा, तुळशीचे महत्त्व, दिवा लावण्याची परंपरा, कोणते नियम पाळावेत आणि भगवान श्री विष्णूंची कृपा मिळण्यासाठी काय करावे हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, काही घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली अशी श्रद्धा आहे की एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावून भक्तिभावाने श्री विष्णूंचे स्मरण केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. काही ठिकाणी तुळशीच्या कोरड्या काडीला मौली बांधून ती तुपामध्ये भिजवून दिवा प्रज्वलित करण्याची परंपराही आढळते. या परंपरा प्रदेशानुसार बदलू शकतात, परंतु त्यामागील मुख्य भावना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि ईश्वर स्मरण. तर बघा, भगवान श्री विष्णू हे पालनकर्ते मानले जातात. माता लक्ष्मी त्यांची अर्धांगिनी आहे. त्यामुळे या दिवशी भक्तिभावाने केलेली पूजा, प्रार्थना, दान आणि सात्विक आचरण यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की एकादशीच्या दिवशी मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांना मानसिक शांती, समाधान आणि भक्तीत स्थैर्य लाभते. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कोणताही उपाय हा श्रद्धा, सदाचार आणि प्रामाणिक कर्म यांच्या जोडीनेच अर्थपूर्ण ठरतो. मंडळी, पुढे आपण आता जाणून घेणार आहोत की एकादशीची कथा. मंडळी, 11 जुलै रोजी म्हणजेच भागवत एकादशी आहे आणि 10 जुलै रोजी योगिनी एकादशी आहे. तर या योगिनी एकादशीची आपण कथा बघूया. आज आषाढ कृष्ण पक्षातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी योगिनी एकादशीची महिमा आणि तिची पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत. पुराणांमध्ये सांगितले आहे की धनाचे अधिपती कुबेर यांच्या अलकापुरी नगरीत हेममाली नावाचा एक यक्ष राहत होता. त्याचे रोजचे काम म्हणजे मानस सरोवरातून सुंदर आणि सुगंधी फुले आणून भगवान शिवांच्या पूजेसाठी अर्पण करावे. हेममालीची पत्नी विशालाक्षी अतिशय सुंदर होती. एके दिवशी तो पत्नीच्या सहवासात इतका रमला की भगवान शिवांच्या पूजेसाठी फुले वेळेवर आणण्याचे आपले कर्तव्य तो विसरला. कुबेरांनी बराच वेळ वाट पाहिली. हेममाली वेळेवर न आल्यामुळे ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी हेममालीला बोलावून घेतले आणि रागाने शाप दिला. तू आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केला आहेस, त्यामुळे तुला कुष्ठरोग होईल आणि तुला स्वर्गातून पृथ्वीवर जावे लागेल. शाप लागताच हेममालीचे दिव्य रूप नाहीसे झाले. त्याला कुष्ठरोग झाला आणि तो पृथ्वीवर दुःखाने भटकू लागला. अनेक वर्ष त्याने हालापेष्टा सहन केल्या. एके दिवशी तो महान तपस्वी महर्षी मार्कंडे यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी त्याची दुःखद अवस्था पाहून कारण विचारले. हेममालीने आपली संपूर्ण कथा सांगितली. महर्षी मार्कंडे म्हणाले, आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने कर. भगवान विष्णू हे तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुला त्या शापातून मुक्त करतील. हेममालीने महर्षींच्या सांगण्याप्रमाणे योगिनी एकादशीचे व्रत केले. त्याने दिवसभर उपवास केला, भगवान श्री विष्णूंचे पूजन, नामस्मरण आणि रात्रभर जागरण केले. या व्रताच्या पुण्य प्रभावामुळे त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा झाला. कुबेरांचा शापही दूर झाला आणि त्याला पुन्हा दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर तो आपल्या पत्नीसह अलकापुरीत परतला आणि आनंदाने जीवन जगू लागला. या कथेतून आपला असा संदेश मिळतो की कोणतेही कर्तव्य कधीही दुर्लक्षित करू नये. भगवानांवरील श्रद्धा, भक्ती आणि एकादशीचे व्रत यामुळे पापांचा नाश होतो. योगिनी एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होऊन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती होते. मंडळी, आता आपण एकादशीच्या दिवशी करायचा दिव्य जो उपाय आहे तो बघूया. तर बघा, हिंदू धर्मामध्ये दिवा म्हणजे ज्ञान, पवित्रता आणि ईश्वराच्या तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावताना आपण फक्त ज्योत प्रज्वलित करत नाही, तर आपल्या मनातील अंधार, नकारात्मक विचार आणि अहंकार दूर करण्याचा संकल्पही करतो. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की
एकादशीच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात सात्विक वातावरण निर्माण होते आणि भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अशी भावना आहे. तर काही भागांमध्ये तुळशीच्या कोरड्या काडीला मौली बांधून ती तुपामध्ये भिजवून दिवा प्रज्वलित केला जातो. ही सर्वत्र शास्त्रात सांगितलेली पद्धत नाही, परंतु आपल्या श्रद्धेचा भाग म्हणून ही परंपरा पाळली जाते. तर आता आपण बघूया दिवा कसा कुठे लावावा. तर आपण काय करायचंय, देवाऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा आधीच लावून ठेवायचा आहे आणि एक तुळशीची काडी घ्यायची आहे. त्या काडीला मौली बांधायची आहे, म्हणजेच जो आपण धागा बांधतो बघा हातामध्ये, यज्ञ कंकण बांधतो तसा धागा घ्यायचा आहे. त्या तुळशीच्या काडीला ते बांधायचंय आणि ती काडी त्या दिव्यामध्ये तुपामध्ये बुडवायची आहे आणि प्रज्वलित करायची आहे. आणि नंतर माता विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. हाच प्रयोग तुम्ही देवघरात करू शकता. नंतर हा प्रयोग तुम्ही घराच्या उंबऱ्याजवळ बाहेर जाऊन हातामध्ये ती म्हणजे तुळशीची काडी त्याला मौली बांधून तुपात बुडून ती पेटून हातामध्ये धरायची आहे आणि उंबऱ्याबाहेर ती पेटवायची आहे. उंबरा म्हणजे शुभतेचे प्रतीक मानला जातो. तेथे दिवा लावून घरात सुख शांती आणि मंगल वातावरण राहावे अशी तिथे प्रार्थना करावी. आता हाच प्रयोग आपण स्वयंपाकघरातही करायचा आहे. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते. तेथे दिवा लावून घरात अन्नाची कधीही कमतरता भासू नये अशी तेथे प्रार्थना करावी. आता असाच एक दिवा म्हणजे ती काडी त्याला मौली बांधून तुपामध्ये बुडून ती आपण पिंपळाच्या झाडाजवळही लावायची आहे. म्हणजे ती हातात पकडून तिथं ठेवायची आहे आणि पिंपळाच्या वृक्षाला नमस्कार करायचा आहे. पिंपळाचा वृक्ष हा खूप पवित्र मानला जातो बघा. तेथे जाऊन आपण भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे. पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. आपले पितरही तिथे त्यावेळेस उपस्थित असतात. तर तिथे हात जोडून त्यांना नमस्कार करायचा आहे आणि आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभू दे अशी विनंती करायची आहे. तर बघा मंडळी, अशा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण नुसतंच हा उपाय करून आता तुम्ही म्हणाल, की हा उपाय आम्ही करतोय, तर आम्ही याच्याच बरोबर आपल्याला परिश्रमाचीही जोड द्यायची आहे. म्हणजे असं आहे तर आपल्याला काही भेटत नाही बघा. ज्यावेळेस आपण हे तोडगे उपाय करतो वास्तुशास्त्रानुसार, त्यावेळेस आपल्याला कष्ट हे करावेच लागणार आहेत. तरीच आपल्याला लक्ष्मी प्राप्त होणार आहे. तर हा उपाय तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता दर एकादशीला. आणि हा उपाय करताना तुम्ही मंत्रही म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय नमः. तर बघा मंडळी, हा उपाय म्हणजे एक चमत्कार घडवणारा आहे. तर त्याबाबतच आपण श्रद्धा ठेवायची, भक्ती ठेवायची, ईश्वराचे नामस्मरण करायचे आणि तसेच परिश्रमही आपण करायचे आहेत. आपल्या कामामध्ये सातत्य ठेवायचे. तुम्ही फक्त उपाय करतायत आणि जर तुम्ही कामच केलं नाही, तर लक्ष्मी आपोआप तर तुम्हाला काही देणार नाही. त्याचबरोबर आपण आपल्या कामातही तेवढंच लक्ष ठेवायचंय आणि त्याचबरोबर हे छोटे-छोटे जे उपाय आहेत तेही करायचे आहेत. तर बघा आता एकादशीला काय करावे आणि काय टाळावे? तर मंडळी, एकादशीचे व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, तर मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा संकल्प आहे. एकादशीच्या दिवशी काय करावे? बघा, पहाटे लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ सात्विक वस्त्रे परिधान करावीत. भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची भक्तिभावाने पूजा करावी. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. सकाळी म्हणजे पहाटे उठल्यावर प्रथम अंघोळ झाल्यावर तुम्ही तुळशी मातेजवळ येऊन तुळशीला हळदी, कुंकू, अक्षता, फुले व्हायची आहेत, दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावून तुळशी मातेची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण आपल्या देवघरातील देवांचीही पूजा करायची आहे. विष्णू भगवानांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आपले स्वामी समर्थ महाराज, आपले गुरु, त्यांचा अभिषेक करायचा आहे. आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता दिवसभरामध्ये तुम्ही एकादशीच्या दिवशी काय सेवा करू शकता? तर बघा, श्री भागवत ग्रंथ हा छोटा, संक्षिप्त 14 अध्याय आहेत त्यामध्ये. त्याचं तुम्ही पारायण करू शकता. हे एकादशीच्या दिवशी पारायण केल्याने आपले पित्र हे संतुष्ट होत असतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभत असतो. तसेच तुम्ही विष्णू भगवान यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचाही जप तुम्ही करू शकता. ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता या दिवशी.
शक्य तितके नामस्मरण केल्यास अधिकाधिक पुण्य प्राप्त होत असते. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता हे तुम्ही या दिवशी पठण करू शकता किंवा श्रवणही करू शकता. तर अशी ही पुण्यदायक एकादशी सर्वांनी जरी उपवास करायला नाही भेटला तरी तुम्ही या सेवा नक्कीच करू शकता. आता एकादशीच्या दिवशी आपण दानही करायचं आहे बघा. आपल्या सामर्थ्यानुसार अन्न, धान्य, वस्त्रे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे. राग, मत्सर, कटुवाणी आणि वादविवाद यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. एकादशीला काय टाळावे? एकादशीच्या दिवशी खोटं बोलणे, असत्य बोलणे, कोणाचाही अपमान करणे, हिंसा करणे, व्यसन करणे, तामसिक आचरण करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी तांदूळ हा वर्ज्य आहे. तांदळाचे पदार्थ म्हणजे भात, इडली, डोसा ही खाऊ नये. उपवास करणाऱ्यांनी आपल्या प्रकृतीनुसार व्रत करावे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले किंवा आजारी असलेल्या व्यक्तींनी आवश्यक असल्यास म्हणजे उपवास करता आला तर करावा आणि नाही करता आला तरी चालेल. पण हे जे काही सेवा सांगितल्या त्यापैकी एक तरी सेवा आवर्जून करावी. काहीच जमलं नाही तरी नामस्मरणाची सेवा आवर्जून करावी. तर आता बघा एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला काय मिळते? म्हणजे धन मिळते का? किंवा काय मिळतं? तर बघा धर्मग्रंथानुसार असा संदेश म्हणजे आहे की आपण जेव्हा भक्ती, सदाचार, संयम, दान आणि प्रामाणिक कर्म करत असतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये मंगलता, समाधान आणि ईश्वरकृपेची अनुभूती मिळते. एकादशी हा स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा दिवस आहे. म्हणजेच जो माणूस एकादशी करतो, त्याचं बघा एका म्हणजे आपण जेव्हा म्हणजे या जगात वावरत असतो, एकादशी करणारे जे नियमाने एकादशी करतात किंवा वारी करतात, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते बघा आणि ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक वेगळाच होत असतो. त्यांचं म्हणजे आपण त्यांच्याकडे एकदम असे सात्विक विचारांनी बघतो, की हा माणूस खरंच पुण्यवान आहे. याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, याच्या कपाळावर टिळा आहे आणि हा खरंचच वारकरी संप्रदायाचा माणूस वाटतोय किंवा हा एक वारकरी आहे आणि भगवान विष्णूंची याच्यावर कृपा आहे, की त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि ते दर एकादशी ही पकडतात. महिन्यातून 2 एकादशी येतात आणि जो कोणी महिन्याच्या या वर्षाच्या 12ही महिने एकादशी पकडतात, ते खरंच म्हणजे पुण्यवान आहेत, असं मी तरी म्हणेन. तर बघा मंडळी, या एकादशीच्या दिवशी आपल्या मनातील जो अहंकार, लोभ, क्रोध आणि मत्सर आहे तो दूर करायचा आहे. सत्याचा मार्ग धरायचा आहे. आपल्या कुटुंबावर अशीच माता लक्ष्मी आणि विष्णू यांची कृपा असू राहो हीच त्यांच्याकडे मी प्रार्थना करते. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहो अशी त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघितले तर श्रद्धेने एकादशीचे पालन केले, ईश्वराचे नामस्मरण केले आणि चांगले कर्म केले तर त्यांचा लाभ केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहत नाही. तो आपल्या संपूर्ण जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकतो. तर बघा असा हा एकादशी व्रताची कथा, त्यामध्ये करायचा उपाय आणि बाकीची जी काही आपण माहिती बघितली ती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.